हाय स्टुडंट, आज बघूयात टाईप नंबर थर्ड. टाईप नंबर थर्डमध्ये पार्ट फर्स्टचे काही एक्झाम्पल्स झालेत. ते एक्झाम्पल्स होते पर्टिक्युलर जनरल सोल्युशनचे. आणि आज बघूयात टाईप नंबर थर्डमध्ये पार्ट सेकंड पर्टिक्युलर सोल्युशनचे. क्वेश्चन लिहिले बघा. फाइंड द पर्टिक्युलर सोल्युशन ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन. मग आता काय दिले त्याचं पहिलं एक्झाम्पल काय बघा. क्वेश्चन हा फिक्स दिला असेल. सेक्स स्क्वेअर एक्स इंटू टॅन वाय इंटू डी एक्स प्लस सेक्स स्क्वेअर वाय टॅन एक्स इंटू डी वाय इज इक्वल टू 0. हे डिफरन्शियल इक्वेशन दिलं आहे. त्याच्यामध्ये काय सांगितलं बघा. वेन एक्स इज इक्वल टू आणि वाय इज इक्वल टू व्हॅल्यू π/4. म्हणजे काय करावं लागणार आहे. पर्टिक्युलर सोल्युशन म्हणजे जे काय दिलेलं एक्झाम्पल आहे ते आपल्याला लिहून घ्यावं लागेल. ते एक्झाम्पल लिहिल्यानंतर म्हणजे डिफरन्शियल इक्वेशन लिहिल्यानंतर त्या डिफरन्शियल इक्वेशनला व्हेरिएबल सेपरेबलच्या फॉर्ममध्ये आणावं लागेल. व्हेरिएबल सेपरेबलच्या फॉर्ममध्ये आणल्यानंतर व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म आल्यानंतर अप्लाय करावं लागेल. इंटिग्रेशन अप्लाय वगैरे करून जे काय असेल सोल्युशन मिळेल त्याच्यामध्ये आपल्याला काय मिळणार आहे. कॉन्स्टंट आर्बिट्ररी कॉन्स्टंट सी मिळणार आहे. ठीक आहे. त्या सीमध्ये एक्स आणि वाय व्हेरिएबलची व्हॅल्यू दिली आहे. कॅल्क्युलेशन करून सीची व्हॅल्यू काढल्यानंतर त्या सीची व्हॅल्यू काढल्यानंतर आपल्याला जे काय जनरल सोल्युशन होतं ते जनरल सोल्युशनमधला सी रिमूव्ह होईल. या प्रकारे ही मेथड आहे. जे काय सोल्युशन मिळेल तेच काय असणार आपलं पर्टिक्युलर सोल्युशन. त्याच इक्वेशन इज ते दिलेलं इक्वेशन आहे ते लिहिलं. सेक्स स्क्वेअर एक्स इंटू टॅन वाय डी एक्स प्लस सेक्स स्क्वेअर वाय टॅन एक्स डी वाय इज इक्वल टू 0. बघा आता हे सेक्स स्क्वेअर एक्स इंटू टॅन वाय डी एक्स ॲज इट इज ठेवलं. प्लस व्हॅल्यू तिकडे गेल्यावर इज इक्वल टू मायनस सेक्स स्क्वेअर वाय इंटू टॅन एक्स डी वाय. आता परत ह्या स्टेपला मला काय करायचं आहे. व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म आणायचं आहे. म्हणजे डी एक्स ॲज इट इज ठेवायचं आहे. तर सेक्स स्क्वेअर एक्स चालेल. टॅन वाय नको आहे. इकडं डी वाय म्हणजे मायनस एक्स स्क्वेअर वाय चालेल. टॅन एक्स नको आहे. पण इथं काय मल्टिप्लिकेशन दिसते त्यामुळं सेक्स स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स ॲज इट इज ठेवूयात. टॅन वाय नको आहे म्हणजे इकडं नेऊयात. काय होईल मग इथं हे सेक्स स्क्वेअर वाय इंटू डी वाय ॲज इट इज राहील. आणि हे टॅन एक्स इथं नको. इकडं मल्टिप्लिकेशन इकडं आला डिवाइडला. मग आपल्याला स्टेप काय माहिती बघा. सेक्स स्क्वेअर एक्स डिवाइड बाय टॅन एक्स इंटू डी एक्स इज इक्वल टू मायनस सेक्स स्क्वेअर वाय डिवाइड बाय टॅन वाय इंटू डी वाय. डी एक्स आणि डी वाय मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये आले आणि व्हेरिएबल सेपरेबल मध्ये आली. इथं डी एक्स आहे तर एक्सच्याच टर्म्स आहेत. इथं डी वाय तर वायच्याच टर्म्स आहेत. आले ते त्यालाच काय म्हणा तुम्ही व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म आल्यानंतर काय करणार. इंटिग्रेशन अप्लाय करा. इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड वी गेट. आता बघा इंटिग्रेशन अप्लाय करा. इंटिग्रेशन काय होईल मग. इंटिग्रेशन ऑफ सेक्स स्क्वेअर एक्स डिवाइड बाय टॅन एक्स इंटू डी एक्स इज इक्वल टू मायनस साईन इंटिग्रेशनच्या बाहेर काढूया. मायनस इंटिग्रेशन ऑफ सेक्स स्क्वेअर वाय इंटू टॅन वाय डी वाय. आता इंटिग्रेशन अप्लाय करायचं. इंटिग्रेशन अप्लाय केल्यानंतर बघा एक फॉर्म्युला आहे आपल्याला. तुम्हाला झालं असेल इंटिग्रेशनमध्ये. इंटिग्रेशन ऑफ काय एफ डॅश ऑफ एक्स डिवाइड बाय एफ ऑफ एक्स इंटू डी एक्स काय मिळतं. लॉग ऑफ इंटिग्रेशन ऑफ जे काय डिवाइडला फंक्शन एफ ऑफ एक्स आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला मिळत होतं एफ डॅश ऑफ एक्स. फंक्शन डिवाइडला असेल त्याचा डेरिव्हेटिव्ह जर मिळत असेल मल्टिप्लिकेशनला तर त्या फॉर्म्युला काय मिळणार आहे. लॉग ऑफ ते फंक्शन एफ ऑफ एक्स प्लस सी. हा फॉर्म. आता इथं बघा टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स आणि इंटिग्रेशन आहे म्हणजे आपल्याला काय मिळेल. जे काय फंक्शन एफ ऑफ एक्स आहे ते काय मिळेल. लॉग ऑफ एफ ऑफ एक्स. हा फॉर्म्युला इथं अप्लाय करू शकतो आपण. ठीक आहे. टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर एक्स तोच काय मिळेल मग आता. लॉग ऑफ टॅन एक्स म्हणजे फॉर्म्युला लॉग ऑफ टॅन मॉड ऑफ टॅन एक्स इज इक्वल टू मायनस ॲज इट इज. इथं पण सेम तोच फॉर्म आहे. वायच्या व्हेरिएबलमध्ये टॅन वायचा डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर वाय त्यामुळं मायनस लॉग ऑफ टॅन वाय प्लस कॉन्स्टंट ॲड केला लॉग सी. लॉग ऑफ टॅन एक्स ॲज इट इज मायनस व्हॅल्यूकडे आलं प्लस लॉग टॅन वाय इज इक्वल टू लॉग सी. लॉग एम प्लस लॉग एन असेल तर काय करतो आपण त्याचा गुणाकार. त्यामुळे लॉग ऑफ टॅन एक्स इंटू टॅन वाय इज इक्वल टू लॉग सी. दोन्हीकडला लॉग आहे. लॉग लॉग गेट कॅन्सल होईल. त्याच्यावर व्हॅल्यू टॅन एक्स इंटू टॅन वाय इज इक्वल टू सी. कॉन्स्टंट आला इक्वेशन 1. इथं आता कॉन्स्टंट आहे म्हणजे काय म्हणणार विच इज रिक्वायर्ड जनरल सोल्युशन. पण एक्झाम्पल्समध्ये काय दिलं. एक्स इज इक्वल टू आणि वाय इज इक्वल टू व्हॅल्यू दिली आहेत. मग पुट एक्स इज इक्वल टू वाय इज इक्वल टू व्हॅल्यू इन इक्वेशन ठेवूयात. इक्वेशन 1 मध्ये ठेवल्यावर काय मिळते बघा. पुट एक्स इज इक्वल टू वाय इज इक्वल टू π/4 इन इक्वेशन 1. टॅन एक्स एक्सच्या ठिकाणी π/4 टॅन वायच्या ठिकाणी π/4 इज इक्वल टू सी. π/4 180
डिवाइड बाय 4. tan 45ची व्हॅल्यू 1. 1 इंटू 1 1. सी इज इक्वल टू व्हॅल्यू मिळाली 1. tan 45ची व्हॅल्यू 1. 2 परत tan एक्सची व्हॅल्यू पाय बाय 4. वायची पण व्हॅल्यू 4 मिळाली. पण tan 45 किती असतो 1. 1 इंटू 1 1. सी इज इक्वल टू व्हॅल्यू मिळाली 1. कुठं इक्वेशन सी पुट सी इज इक्वल टू 1 मध्ये ती व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये पुटअप करूया. त्याच्यावरून काय मिळते बघा, tan x इंटू tan y सीची व्हॅल्यू 1. हेच काढायचं होतं आपल्याला. आर्बिट्ररी कॉन्स्टंटची व्हॅल्यू काढायचं आहे. जर काढली आपण आर्बिट्ररी व्हॅल्यू काय होणार आपलं पर्टिक्युलर सोल्युशन विच इज रिक्वायर्ड पर्टिक्युलर सोल्युशन. सेकंड एक्झाम्पल बघा, पर्टिक्युलर सोल्युशनच आहे. काय दिले, y इंटू 1 प्लस लॉग एक्स इंटू डी एक्स डिवाइड बाय डी वाय मायनस एक्स इंटू लॉग एक्स इज इक्वल टू 0 वेन एक्स इज इक्वल टू ई व्हॅल्यू दिले y इज इक्वल टू ई स्क्वेअर. काय करणार सोल्युशनमध्ये बघा, गिवन डिफरेन्शियल इक्वेशन जे दिले ते लिहून घेणार. नंतर y इंटू 1 प्लस लॉग एक्स डी एक्स डिवाइड बाय डी वाय इज इक्वल टू मायनस व्हॅल्यूकडे प्लस एक्स इंटू लॉग एक्स. आता हे डी एक्स डिवाइड बाय डी वाय डिवायडच्या व्हेरिएबल सेपरेबल फॉर्ममध्ये आणायचं आहे. म्हणजे काय करता येईल, हे डी एक्स आणि डी वाय मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये आणलं. इथं डी एक्स असेल तर इकडं डी एक्सच्या वायच्या टर्म्स पाहिजेत, एक्सच्या टर्म्स नको आहेत. म्हणजे काय करता येईल बघा, डी एक्स आहे तर 1 प्लस लॉग एक्स चालेल, वाय नको आहे इकडं आणा, हे डी वाय एज इट इज राहील 1 अपॉन वाय. आता इथं डी वाय आहे, इथं एक्स इंटू लॉग एक्स नको आहे. काय करा, मल्टिप्लिकेशन इकडं आला डिवाइडला जाईल एक्स इंटू लॉग एक्स. व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म आला डी एक्स डी वाय. डी एक्स असेल तर एक्सच्याच टर्म्स, डी वाय असेल तर वायच्या टर्म्स आल्या. हेच काय असणार आहे व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. आता व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म आल्यानंतर दोन्ही साईडला इंटिग्रेशन अप्लाय करा. इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड, दोन्ही साईडला इंटिग्रेशन ऑफ साइन. इंटिग्रेशन ऑफ 1 प्लस लॉग एक्स डिवाइड बाय एक्स इंटू लॉग एक्स डी एक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन वाय इंटू डी वाय. आता इथं पण तोच फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे बघा. एक्स इंटू फंक्शन जर एक्स इज इक्वल टू एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स इंटू लॉग एक्स चं डेरिव्हेटिव्ह काय मिळतं आपण सोडवलं ह्याच्या आधी पण ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हमध्ये लॉग एक्स त्या फॉर्म. मग आता त्याच्यावर फॉर्म्युला काय मिळेल, लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स इंटू फंक्शन एफ ऑफ एक्स लॉग ऑफ मॉड एक्स इंटू लॉग एक्स इज इक्वल टू 1 अपॉन वाय इंटिग्रेशन लॉग ऑफ वाय प्लस कॉन्स्टंट लॉग सी. हाच फॉर्म्युला अप्लाय केला बघा इथं. इंटिग्रेशन ऑफ फंक्शन एफ ऑफ एक्स असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह इंटू डी एक्स असेल तर लॉग ऑफ मॉड एफ ऑफ एक्स प्लस सी हा इथं अप्लाय केला आहे. त्याच्यावरून दोन्हीकडे लॉग आहे. आता बघा लॉग वाय प्लस लॉग सी गुणाकार असेल तर मल्टिप्लिकेशन होतं लॉगमध्ये. लॉग मॉड एक्स इंटू लॉग एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ मॉड वाय इंटू सी. दोन्हीकडे लॉग आहे, लॉग कॅन्सल होईल. त्याच्यावरून इक्वेशन मिळेल एक्स इंटू लॉग एक्स इज इक्वल टू वाय इंटू सी. इक्वेशन फर्स्ट हे कॉन्स्टंट आलं आहे म्हणजेच काय मिळालं आपल्याला जनरल सोल्युशन. ठीक आहे, मग आता परत काय पुट एक्स इज इक्वल टू आणि वाय इज इक्वल टू व्हॅल्यू दिले आहेत. एक्स इज इक्वल टू ई आणि वाय इज इक्वल टू इक्वेशन ई रेस्ट टू 2. इक्वेशन 1 मध्ये पुटअप करूयात. एक्सची व्हॅल्यू ई लॉग ॲज इट इज लॉग ई वायची व्हॅल्यू ई स्क्वेअर इंटू सी. आता बघा काय होईल, हे ई मल्टिप्लिकेशन इकडे गेल्यावर लॉग ई ॲज इट इज राहील डिवाइडला ई स्क्वेअर डिवाइड बाय ई इंटू सी. लॉग ई ॲज इट इज ई स्क्वेअर मीन्स ई इंटू ई डिवाइड बाय एक ई कॅन्सल होईल. त्याच्यावर मिळेल ई इंटू सी. लॉग ईची व्हॅल्यू 1 रिझन दिलं इथं लॉग ई इज इक्वल टू 1 व्हॅल्यू मिळाली ई इंटू सी. सीची व्हॅल्यू काढायची. तर मल्टिप्लिकेशनला इकडे आल्यावर काय होईल डिवाइडला 1 अपॉन ई इज इक्वल टू सी. सीची व्हॅल्यू मिळाली 1 अपॉन ई. तर सीची व्हॅल्यू कुठं पुटअप करणार जनरल सोल्युशनमध्ये ते इक्वेशन 1 दिले. पुट सी इज इक्वल टू 1 अपॉन ई इन इक्वेशन 1. आता इक्वेशन 1 काय बघा, एक्स इंटू लॉग एक्स इज इक्वल टू वाय एक्स इंटू लॉग एक्स इज इक्वल टू वाय इंटू सीची व्हॅल्यू काढली आहे 1 अपॉन ई पुटअप केली. कॉन्स्टंट सी जो काय आहे जनरल सोल्युशनमधला तर रिमूव्ह होतो आहे. एक्स आणि वायची व्हॅल्यू दिल्यावरून रिमूव्ह झाल्यानंतर जे काय सोल्युशन आपल्याला मिळतं तेच काय असणार आहे पर्टिक्युलर सोल्युशन असेल. विच इज रिक्वायर्ड पर्टिक्युलर सोल्युशन काय व हा कॉन्स्टंट सी रिमूव्ह झाला आहे. थोडं एक्झाम्पल बघा काय दिलं आहे, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू ई रेस टू पॉवर 2y इंटू कॉस एक्स वेन एक्स इज इक्वल टू व्हॅल्यू पाय बाय 6 y इज इक्वल टू 0
तर काय करणार सॉल्व्ह करताना सोल्युशनमध्ये गिवन डिफरन्शियल इक्वेशन इज दिलेलं डिफरन्शियल इक्वेशन dy/dx इज इक्वल टू e⁻² इंटू cos x. तर दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशनला व्हेरिएबल सेपरेबल फॉर्ममध्ये आणूयात. आता हे डिवाइडला dx नको आहे, दोन्ही dx आणि dy मल्टिप्लिकेशनला पाहिजे आहे. तर dy ॲज इट इज ठेवूया, डिवाइडची टर्म मल्टिप्लिकेशनला जाईल dx असेल तर cos x चालेल, e⁻² नको आहे, मल्टिप्लिकेशन इकडे आलं डिवाइडला, मग त्याच्यावरून dx मल्टिप्लिकेशनला राहिलं, मल्टिप्लिकेशनची टर्म इकडे डिवाइडला 1/, इथं काय नाही म्हणजे 1/e⁻² इंटू dy, हे cos x डिवाइडची टर्म cos x इंटू dx. आता dx आहे आणि dy आले मल्टिप्लिकेशनला, dx असेल तर xच्याच टर्म्स, dy असेल तर yच्या टर्म्स. ठीक आहे, मग आता हे व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म झालेलं आहे. तर व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म आल्यानंतर बघा का ते 1/e⁻² आहे, तर काय करता येईल, पॉवर प्लस आहे, वरती गेल्यावर पॉवर निगेटिव्ह होईल, e⁻² डिवाइडची टर्म मल्टिप्लिकेशन आली, पॉवर निगेटिव्ह होईल, e⁻−2y इंटू dy इज इक्वल टू cos x इंटू dx. व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म आला dy आणि dx. इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड, दोन्ही साईडला इंटिग्रेशन अप्लाय करूया. इंटिग्रेशन ऑफ e⁻−2y इंटू dy इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ cos x इंटू dx. आता इंटिग्रेशन घ्या, इंटिग्रेशन ऑफ e⁻x dx कसं लिहिता, e⁻x डिवाइड बाय x. आता इथं काय बघा इंटिग्रेशन e⁻²y, तर काय मिळेल e⁻² ॲज इट इज, पण इथं विथ रिस्पेक्ट टू y म्हणजे हा कॉन्स्टंट आहे त्यामुळे डिवाइड बाय -2. आता इंटिग्रेशन कॉस, डेरिव्हेटिव्ह साईनचं डेरिव्हेटिव्ह कॉसचं मायनस साईन येतं, पण आता इंटिग्रेशन ऑफ कॉस प्लस येतं प्लस साईन एक्स येतं, इंटिग्रेशन कॉस एक्सचं काय येतं साईन एक्स प्लस सी. नंतर बघा e⁻² ॲज इट इज ठेवूया, डिवाइडची टर्म -2 इकडं आल्यावर मल्टिप्लिकेशनला जाईल, इज इक्वल टू -2 डिवाइडची टर्म इकडं आल्यावर मल्टिप्लिकेशनला तेच केलं आहे, -2 इंटू साईन एक्स प्लस सी. परत e⁻² हे मायनस साइन एक्स इज इक्वल टू सी. इक्वेशन फर्स्ट, हेच काय कॉन्स्टंट आलाय म्हणजेच काय जनरल सोल्युशन मिळालं. आता जनरल सोल्युशन आल्यानंतर पर्टिक्युलर सोल्युशन करण्यासाठी एक्स आणि वायच्या व्हॅल्यू दिल्या जातात. एक्सची व्हॅल्यू दिली π/6 आणि वायची व्हॅल्यू 0. इक्वेशन 1 मध्ये ठेवूया, e⁻², वायची व्हॅल्यू 0, एक्सची व्हॅल्यू π/6 इज इक्वल टू सी. e⁻² इंटू 0 e⁻0 2 ॲज इट इज साइन π/6 व्हॅल्यू साइन 30 1/2 प्लस 2 1/2 इज इक्वल टू सी. 2 गेट कॅन्सल, e⁻0 ची व्हॅल्यू e⁻0 व्हॅल्यू 1 प्लस 2 गेट कॅन्सल तर 1 इज इक्वल टू सी. 1 + 1 2, सी इज इक्वल टू व्हॅल्यू 2 व्हॅल्यू मिळाली. पुट सी इज इक्वल टू 2 इन इक्वेशन 1 मध्ये ठेवूयात. इक्वेशन 1 मध्ये ठेवलं बघा का मिळते e⁻² प्लस 2 साइन एक्स इज इक्वल टू कॉन्स्टंट सीची व्हॅल्यू काढली आपण, ती पुटअप केली 2 विच इज रिक्वायर्ड. पर्टिक्युलर सोल्युशन म्हणजे जे काय सी इक्वेशन फर्स्ट सी होतं ते एक्स आणि वायचे व्हेरिएबल ठेवून आपण कॅल्क्युलेशन करून काय आपल्याला सीची व्हॅल्यू मिळाली. ठीक आहे, हेच काय मिळालं रिक्वायर्ड पर्टिक्युलर सोल्युशन. Fourth example, x into dy plus 2y into dx is equal to 0 when x is equal to 2 and y is equal to 1. Given differential equation लिहून घेऊयात, x into dy plus 2y dx is equal to 0. आता इथे व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म आणायचं बघा, काय करता येईल, dy आणि dx मल्टिप्लिकेशनला तर आहेच, पण काय तर x नको आहे, dx असेल तर y नको आहे, मग काय करता येईल, एकाच टर्ममध्ये करता येत नाही, त्यामुळं x into dy प्लस व्हॅल्यू तिकडे गेल्यावर मायनस x इंटू dy इज इक्वल टू टर्म काय ती बघा -2y इंटू dx. आता इथं dy आणि इथं dx आहेत, तर y dy असेल तर yच्या टर्म पाहिजेत, dx असेल तर xच्या टर्म्स, म्हणजे आता इथं y मल्टिप्लिकेशन इकडे आल्यावर dy ॲज इट इज राहील 1/y, हे dx ॲज इट इज -2 ॲज इट इज, हे y नको आहे, x इकडं न्या मग 1/x dy y dx x व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म आला. y फंक्शन असेल तर yचंच फॉर्म, yच फंक्शन पाहिजे, dx फंक्शन असेल तर xच्याच टर्म्स पाहिजेत. व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म आला. व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म आल्यानंतर इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड, दोन्ही अप्लाय करूया. इंटिग्रेशन ऑफ 1/y इंटू dy इज इक्वल टू -2 ॲज इट इज कॉन्स्टंट, इंटिग्रेशनच्या बाहेर घेऊयात. इंटिग्रेशन 1/x इंटू dx, इंटिग्रेशन 1/y मी इथं लॉग ऑफ y इज इक्वल टू -2 ॲज इट इज. इंटिग्रेशन 1/x मी इथं लॉग ऑफ मॉड x प्लस लॉग c, लॉग ऑफ मॉड y ॲज इट इज. आता बघा हे मायनस ॲज इट इज ठेवूयात, पॉवर मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये, पॉवरच्या फॉर्ममध्ये घेऊन जाऊयात, 2 मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये, लॉग ऑफ पॉवरच्या फॉर्ममध्ये लिहिले तर मॉड ऑफ x²
प्लस लॉग सी. आता बघा लॉग सी जे आहे ते लॉग यम मायनस लॉग यन काय मिळेल डिवाइड. लॉगची वजाबाकी असेल तर भागाकार होतो. लॉग ऑफ मॉड वाय एज इट इज लॉग काय मिळेल मग लॉग सी डिवाइड बाय एक्स स्क्वेअर. दोन्ही साईडला लॉग आहे, लॉग गेट कॅन्सल. वाय इज इक्वल टू व्हॅल्यू मिळ सी डिवाइड बाय एक्स स्क्वेअर. डिवाइडची टर्म मल्टिप्लिकेशनला एक्स स्क्वेअर इंटू वाय इज इक्वल टू सी. इक्वेशन फर्स्ट. ठीक आहे, इक्वेशन फर्स्ट मिळालं. आता इथं कॉन्स्टंट सी आहे, मग काय म्हणणार विच इज रिक्वायर्ड जनरल दिलेल्या एक्झाम्पल्समध्ये वेन एक्स इज इक्वल टू व्हॅल्यू 2 आणि वाय इज इक्वल टू 1 इक्वेशन 1 मध्ये पुटअप करूया. त्याच्यावरून काय मिळतं एक्स वरची व्हॅल्यू 2 2चा स्क्वेअर प्लस इंटू 1 वायची व्हॅल्यू 1 इज इक्वल टू सी. एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू पुटअप केली 2 2चा स्क्वेअर 4 इंटू 1 इज इक्वल टू सी. सी इज इक्वल टू 4. आता सीची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये पुटअप करूयात. पुट सी इज इक्वल टू 4 इन इक्वेशन 1. इथं इक्वेशन 1 इथे बघा काय मिळतं याची साईड एक्स स्क्वेअर इंटू वाय इज इक्वल टू सीची व्हॅल्यू आली 4. सीची व्हॅल्यू आपण काढली आहे कॅल्क्युलेशन करून. हेच काय असणार आहे कॉन्स्टंटची व्हॅल्यू आली आहे म्हणजेच विच इज रिक्वायर्ड पर्टिक्युलर सोल्युशन. पर्टिक्युलर सोल्युशनमध्ये काय करतो आपण जो काय आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे त्याची व्हॅल्यू काढतो म्हणजे तो आर्बिट्ररी कॉन्स्टंट रिमूव्ह करतो. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरला नेक्स्ट टाईप बघूयात. थँक्यू.